महिन्याच्या पुढच्या बाळासाठी आज एक मी हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, कारण दक्षूला आता 9 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि त्यासाठी ना आज मी वटाणा आणि गाजर मिक्स असा उपमा बनवणार आहे। पण त्याआधी ना एक शूट कंप्लीट करायचं होतं, त्यासाठी हे घड्याळ वेअर केलं होतं। कोणत्या कोपऱ्यात पडलं होतं मला ते किती दिवस झाले शोधत नव्हतं। फायनली ते शोधलं आणि शूट झाल्याच्या नंतर घराची अशी काहीशी अवस्था होती। बऱ्याचदा ना मी या कूलरवरती माझे व्हिडिओ शूट करते मोबाईल ठेवून, कारण माझ्याकडे स्टँड नाहीये। कारण तुमचे बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात। घरातली छोटी मोठी कामं करून झाल्यावर दक्षूसाठी इथे मी खाऊ बनवायला घेतला, तर 1 चमचा तुपामध्ये ना 2 चमचे रवा इथे मी छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर थोडेसे वटाणे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतले। एक छोटासा गाजरचा तुकडा तो सुद्धा मस्त असा किसून घेतला। आता इथे 2 चमचा रवा भाजून घेतलेला आहे, वटाणा गाजर किसून घेतले, एक बारीक कांदा कट करून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर। आता ज्या कढईमध्ये रवा भाजला होता त्याच्यात परत थोडंसं तूप घातलं, जिरे मोहरी आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घेतला। नंतर त्यामध्ये वटाणा आणि गाजर ऍड केलं, हे 2 मिनिटभर परतून घेतलं। आता हे छान असं परतून झालं की त्यामध्ये चिमूटभर हळद ऍड केली आणि मग त्यामध्ये पाणी ऍड करायचे। आता हे छान मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। जोपर्यंत हे मऊ होत नाही तोपर्यंत त्यामध्ये रवा ऍड नाही करायचा, कारण एकदा की रवा ऍड केला का एकदम ते पटकन घट्ट होऊन जातं। एकदा छान मऊ होईपर्यंत शिजलं की मग त्यामध्ये रवा आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केली, वरून पाणी ऍड केलं, मस्त मंद आचेवरती शिजवून घेतलं आणि कढईतच इथे मी स्मॅश करून घेतलंय। तर एकदम हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा। आणि फक्त एवढंच की एकदम छान असं शिजवून घ्या आणि मस्त स्मॅश करा। बाकी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा।